भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री भगवते गोपाल कृष्णाय नमः। श्री नारदादि भगवतेभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी। विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। कृष्णं नारायणं वन्दे कृष्णं वन्दे व्रजप्रियं। कृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्णं वन्दे पृथाश्रुतं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथ्यमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। यं प्रव्रजन्तुमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवो विनेदुं स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मिन्। पाण्डुरंग हरि वासुदेव हरि। पाण्डुरंग हरि वासुदेव हरि। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातो मुनीन्द्रे। समागन्त्य तिष्ठन्ति मानन्दकन्दं
परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पंढरीनाथ भगवान की जय। भागवत नारायण भगवान की, शुकाचार्य महाराज की जय। योगेश्वर भगवान की, सत्य सनातन वैदिक हिंदू धर्म की, गौ माता की जय। सब संत समाज की, भारत माता की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव। जय जय राधारमण हरि बोल। जय जय राधारमण हरि बोल। जय राधारमण हरि बोल। जय 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 जय राधारमण हरि बोल। श्री राधे। जय जय राधारमण हरि बोल। 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 हो जय जय राधारमण हरि बोल। 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 बोलिए राधारमण भगवान की जय। परमपिता परमात्मा, भक्तवत्सल दिनांचा सागर दीनदयाळ भगवान, परात्पर अखिलेश्वर भगवान गोपाल कृष्ण याच्या अमृतमय असणाऱ्या कथामृताचं पान गेल्या 5 दिवसापासून आपण करतोय। आजचा हा आपला श्रीमद भागवत कथेचा 6वा दिवस। सर्वप्रथम ज्या पुण्यात्मांचा स्मरणार्थ त्यांच्या इच्छेनं ह्या कथेचं आयोजन केलं गेलं आहे असे गंगा भागीरथी दगीबेन बधूभाई पटेल, स्वर्गवासी सौ नथीबेन रोहिदासभाई पटेल, स्वर्गवासी श्री रोहिदासभाई बधूभाई पटेल यांचं स्मरण करून तुमच्या हृदयस्थ असलेल्या परमात्म्याला मी शतशत वंदन करतो। या कथेचे कथा आयोजक परिवार
सौ निर्मलाबेन श्री वसंतभाई रोहिदासभाई पटेल, सौ रंजनाबेन श्री अशोकभाई रोहिदासभाई पटेल, सौ नम्रताबेन श्री मुकुंदभाई वसंतभाई पटेल आणि कुमार हेमकांतभाई अशोकभाई पटेल, समस्त पटेल परिवार वाका यांच्या वतीने आपले प्रेमासहर्ष स्वागत करतो. आणि आजचं हे 6वं वाक्पुष्प नारायणाच्या चरणामध्ये वाहण्याचा प्रयत्न करतो. सर्वप्रथम सर्वांनी प्रेमश्रद्धा भावयुक्त अंतकरणानं दोघं हातवरती करून म्हणायचं राधे राधे. भगवान परम दयालू आहे. भगवंत आपल्या मनाच्या इच्छा पूर्ण करणार आहे. आपण जेही देवाकडनं मागतो ते आपल्या मनाप्रमाणे आपल्याला देणं हे भगवंताचं आद्य कर्तव्य भगवंत समजत असतो मायबाप हो. म्हणूनच तर प्रत्येक गावोगावी आपण पाहतो, प्रत्येक गावोगावी भगवंताची मंदिरं बांधली गेली आहेत. त्या मंदिरांमध्ये आपण जातो, भगवंताची सेवा करतो आणि या सेवेच्या बदल्यामध्ये आपल्याला काहीतरी मेवा मिळाला पाहिजे ही अभिलाषा, ही इच्छा घेऊन आपण मंदिरामध्ये जातो. आणि त्यावेळेस ती इच्छा पूर्ण करणं हे भगवंताचं भगवंत आद्य कर्तव्य समजतो. कारण भगवंतानं स्वतः वचन दिलंय क्या पृथ्वी तलावावर राहणाऱ्या या जनमानसाच्या जीवनातलं दुःख दूर करणं हे माझं आद्य कर्तव्य म्हणाले. हे जनमानस त्या धर्माला धरून चालतायत, त्या धर्माचं रक्षण करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे म्हणाले. ज्या धर्मावरती ग्लानी आली की माझा अवतार होणार हे माझं आद्य कर्तव्य आहे म्हणाले. कारण भगवान स्वतः अर्जुन उपदेश करत असताना गीतेमध्ये एक वचन देतायत मायबाप हो. भगवान काय म्हणतात गीतेमध्ये, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानां धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. बोलिए कृष्ण कन्हैया लाल की जय. अर्जुनाला उपदेश देत असताना या कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती भगवान अर्जुनाला सांगतायत, अर्जुनाला निमित्त मात्र बनवतायत आणि जगत कल्याणासाठी भगवान स्वतः सारथ्य पत्करतायत. आणि हे सारथ्य पत्करत असताना स्वतः अर्जुनाचे सारथी होऊन भगवान अर्जुनाला उपदेश देतात. आणि या उपदेशामध्ये भगवान 2 वचन देतायत. या 2 श्लोकांमध्ये काय काय म्हणतात भगवान, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. म्हणाले ज्या ज्या वेळेस धर्मावरती ग्लानी येईल त्या त्यावेळेस मी अवतार कार्य केल्याशिवाय राहणार नाही. मग हा धर्म म्हणजे नेमका काय? हा धर्म म्हणजे हिंदू धर्म आहे की मुस्लिम धर्म आहे की ख्रिश्चन धर्म आहे की अन्य कुठला धर्म आहे? कोणत्या धर्मावरती ग्लानी आली की भगवान अवतार कार्य घेत असतात? धर्म म्हणजे नेमकं काय? धर्म म्हणजे कोणता एखादा समूह नाहीये मायबाप हो. धर्म म्हणजे काय? साने गुरुजी खरा धर्म शिकवतात आपल्याला. काय म्हणतात? कोणता आहे आपला खरा धर्म? मध्यम. एका कवितेमध्ये साने गुरुजींनी सुंदर धर्म शिकवला आपल्याला. धर्म कोणता आहे? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे.
जगी जे हीनाती पतित जगी जे दीन पद दलित जगी जे हीनहति पतित जगी जे दीन पद दलित या जा ऊन उठवावे जगाला प्रेमर पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम रे पावे कुणाना व्यर्थ शिनवावे कुणाना व्यर्थ हिनवावे कुणाला व्यर्थ शिनवावे कुणाला व्यर्थ हिनवावे समस्ता बंधु मानावे जगाला प्रेमर पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम रे पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे जगाला प्रेम रे पावे कुणाना व्यर्थ शिनवावे कुणाना व्यर्थ हिनवावे साने गुरुजी या कवितेमध्ये सुंदर भाव स्पष्ट करतात. मायबाप हो, कुणाना व्यर्थ शिनवावे कुणाना व्यर्थ हिनवावे समजता बंधू मानावे जगाला प्रेम अर्पावे कारण खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. हिंदुस्थानामधला राहणारा प्रत्येक व्यक्ती याला आपण हिंदू म्हणू शकतो. मायबाप हो, या हिंदूला हिंदूपणासाठी जोडून ठेवतं त्याला म्हणतात प्रेम. आपल्या या भारत भूमीमध्ये परधर्मीय लोक सुद्धा राहतात आणि सगळी लोक या हिंदुस्थानामधून तेच प्रेम घेतायत जे प्रेम खरा धर्म सांगितलाय. मायबापो, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आपला धर्म सुद्धा या प्रेमानं टिकून आहे. मायबापो, धर्मग्रंथांमध्ये सांगितलं गेलं की आपण धर्म करावा धर्म करावा. अरे धर्म करावा नेमकं काय करावा? धर्म करणं म्हणजे फक्त मंदिरात जाणं नाहीये. धर्म करणं म्हणजे फक्त आपल्या घरामध्ये कुठला तरी धार्मिक कार्यक्रम करणं याला धर्म सांगत नाही. धर्म म्हणजे काय? धर्माच्या नावानं टीका लावावा आणि फिरावं याला धर्म सांगितलेला नाहीये. खरा धर्म काय आहे तर एखाद्या गरीबाला मदत करून त्याला ते प्रेम दाखवणं खरा धर्म आहे. मायबापू, आपल्याला आपल्या घरामध्ये जर कोणी 10 रुपये मागायला येत असेल ना मायबाप हो, तर समजून घ्या की आपल्याला ते 10 रुपये देण्यासाठी भगवंताने समर्थ बनवलंय. त्याला त्या 10 रुपयाची मदत केली पाहिजे. मायबाप हो, जर योग्य असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा देव दिसत असतो. कोणीतरी अंगणामध्ये मागायला आलाय आणि मागायला आलेल्या व्यक्तीला तुम्ही जर 10 रुपये किंवा एक पोळी तुम्ही दान करत असाल, त्याला खायला घालत असाल तर तो खरा धर्म आहे. मायबाप हो, त्याच्या प्रतीचं प्रेम दाखवा, तो खरा धर्म आहे. काल जो जन्मोत्सव आपण साजरा केला तसा आपला वाढदिवस साजरा करतो. अरे वाढदिवसाच्या दिवशी आपण आपल्या
नातेवाईकांना, गावातल्या मित्रमंडळींना आपण पार्टी देतो. अरे ही पार्टी देण्यापेक्षा एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जाऊन जर आपण ते पैसे खर्च केलेत आणि त्यांना जर काहीतरी गोडधोड खाऊ घातलं ना, तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, आपण दिलेलं, त्यांना दिलेलं प्रेम, हे त्यांचा हृदयातून आपल्याला आत्मिक आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. मायबाप हो, खरा वाढदिवस जर तुम्हाला तुमच्या जीवनात मनवायचा असेल तर गरिबांसोबत, अनाथांसोबत व्यतीत केला पाहिजे तो दिवस. तुम्ही एक 5 रुपयाची वस्तू, 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा जर तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी एखाद्या गरीबाला दान द्याल ना, अरे तो 5 रुपयाचा पुडा, जो 5 रुपयाचा पुडा घेण्यासाठी तो 10-10, 15-15 दिवस, 10-10, 20-20, 5-5 रुपये गोळा करतो मायबाप हो. आणि असं सगळे पैसे गोळा करून कधीतरी एखाद्या वेळेस त्याला तो बिस्किटचा पुडा हातामध्ये पडतो आणि त्यावेळेस त्याला तो आनंद मिळतो. तो का आनंद जर आपण आपल्याला 5 रुपये खर्च करायला, 10 रुपये खर्च करायला विशेष नाही आहे, कारण देवानं आपल्याला प्रभावशाली बनवलं आहे. तुम्ही एकदा देऊन बघा, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद घेऊन बघा. हाच धर्म साने गुरुजींना सुद्धा सांगायचा आहे. आणि या धर्मानं आपण जोडलो गेलो आहे मायबाप हो. या धर्मावरती ज्याही वेळेस विटंबना झाली आहे, या धर्मावरती ज्या ज्या वेळेस ग्लानी आली आहे, त्यावेळेस भगवंतानं सांगितलं आहे की ज्यावेळेस अंत येईल त्यावेळेस मी अवतार घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि भगवान जे वचन देत आहेत ते वचन पाळतायत मायबाप हो, त्याचं पालन करतायत. भगवंताने आपल्यामधला फरक जर आपण पाहिला तर आपण दिलेलं वचन अनेक वेळा वचन देतो पण ते कधी पाळत नसतो. पण भगवंत एकदा वचन देतायत आणि त्या वचनासाठी हजारो वेळेस आपल्याला सामोरं जातात मायबाप. म्हणून ते भगवान आहे. भगवंतानं दिलेलं वचन भगवंत कधीही मोडत नाही. अशा या परमपावन असणाऱ्या भगवान गोपाल कृष्णाचा जन्मोत्सवाची कथा आपण काल ऐकली. याही वेळेस धर्मावर ग्लानी आल्यामुळे भगवंताने अवतार कार्य केलंय, अवतार घेतलाय. अवतार गोकुळी हा. ज्यावेळेस कंसाचा जाच वाढलेला होता, कंस त्रास देत होता या पृथ्वीवर राहणाऱ्या या जनमानसाला, त्यावेळेस स्वतः मा पृथ्वीला सांगावं लागलं होतं देवाला, ए देवा आता उशीर काय करतोय, कधी येशील रे, कधी येशील रे, कधी येशील रे. आणि मा पृथ्वी कान्हाला सांगते, काय सांगते, कधी येशील मनमोहना, कधी येशील मनमोहना, पाहण्या भारत आपला पुन्हा, पाहण्या भारत आपला पुन्हा, पाहण्या भारत आपला पुन्हा. कधी येशील मनमोहना, कधी येशील मनमोहना, पाहण्या भारत आपला पुन्हा, पाहण्या भारत आपला. भारता ग्रहण लागले, भारत तोडण्या येई बंधना, तोडण्या येई बंधना, पाहण्या भारत आपला पुन्हा, पाहण्या भारत आपला पुन्हा, पाहण्या भारत आपला पुन्हा. कधी येशील मनमोहना, पाहण्या भारत पुला पुन्हा. एक आणा, हे कृष्णा कधी येशील म्हणाले आता. अरे त्या महापृथ्वीचं, या वसुंधरेचं कान्हाला ऐकावं लागलं मायबाप हो. देवकी मातेचा उदरी भगवान कारागृहामध्ये जन्म घेतात. देवानं आधीच सांगितलं होतं की म्हणाले मला कारागृहात जन्मानंतर सरळ टोपलीत टाकायचं आणि टोपलीमध्ये टाकून मला गोकुळामध्ये सुरक्षित स्थळी पोहोचवायचं म्हणाले. आज राजा परीक्षित सुद्धा गंगाकाठी येऊन बसलेत, महाराज शुकाचार्यांना नमस्कार करतायत.
आणि प्रार्थना करतायत. म्हणाले पुढे काय घडलं मला सांगतात का, मला ऐकण्याची उत्कंठा लागली आहे. म्हणाले त्यावेळेस स्वतः म्हणता शौनका मैत्रिणी म्हणतात विदुरा शुकाचार्य म्हणतात राजा अयोनी संभवातून भगवान श्रावणवद्य अष्टमीच्या दिवशी रोहिणी नक्षत्रावरती ऋषभ लग्नामध्ये ठीक रात्री 12 वाजता जन्म घेतात. आणि जन्माला आल्या आल्या प्रसव वेदनेने ग्रासलेल्या मा देवकी माता निद्रिस्त असताना जवळ असलेलं बाळ उचलतात, टोपलीमध्ये टाकतात आणि भगवंताला डोक्यावरती धरतात. म्हणाले त्या दिवशी एक चमत्कार असा झाला की वसुदेव बाबांच्या हातांमध्ये साकळ्या बांधल्या गेलेल्या होत्या. पायाला साकळ्या, हाताला साकळ्या, बंदिस्त केलेलं होतं, बांधून ठेवलं होतं दोघांना. आणि अशातच वसुदेव बाबांच्या एक 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 साखळी तुटायला लागली. म्हणाले भगवंताला जसं डोक्यावरती घेतलं तसं बंधनं तुटायला लागलीत. म्हणाले मनामध्ये कुठलीही शंका ठेवली नाही. दरवाजाजवळ गेले, पहिला द्वार उघडलं, दुसऱ्या द्वाराजवळ गेले, दुसरं द्वार उघडलं, तिसरं, चौथं, करता करता 7 द्वारं उघडलीत. मायबापू भगवंताला डोक्यावर घेतलं की दृष्ट प्रवृत्ती असलेली लोक सुद्धा आपल्यापासून लांब राहतात. मायबापू हो, त्यांना सुद्धा झोप लागते. तशी या दैत्यांना सुद्धा, या राक्षसांना सुद्धा झोप लागली. आणि 7 द्वार उघडून पाहता पाहता गोकुळाच्या दिशेने निघालेत. मायबापू रिमझिम रिमझिम पाऊस चाललेला होता. आणि पाहता पाहता यमुनेच्या काठावरती भगवंताला घेऊन वसुदेव बाबा पोहोचलेत. यमुना दुथडी भरून वाहत होती. एवढं पाणी होतं मायबापू हो मा यमुनेला की या ठिकाणी उतरावं की नाही. आणि उतरलोच समजा तर आपल्या नाकातोंडामध्ये पाणी गेल्याशिवाय राहणार नाही. प्रश्न पडला. आणि वसुदेव बाबा म्हणतायत, काय म्हणताय, उतरू यमुना पार कसामी, उतरू यमुना पार, भरली आहे फार कसामी, उतरू यमुना पार. मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. आणि त्याच वेळेस वसुदेवबाबांनी विचार केला. म्हणाले डोक्यावरती भगवंत असताना आपल्याला भीती कशाची आहे. म्हणाले आणि तसाच पहिला पाऊल टाकलाय यमुनेच्या पात्रामध्ये. आणि पहिला पाऊल टाकल्या टाकल्या घडलं असं की हळूहळू हळूहळू यमुनेच्या पात्रातलं ते पाणी वाढायला लागलं, कमरेपर्यंत आलं. पाहता पाहता खांद्यापर्यंत पाणी आलं, नाकातोंडामध्ये पाणी जायला लागलं. भगवान डोक्यावरती होते. वसुदेव बाबांना प्रश्न पडला, हा कान्हा कोणत्या जन्माचा बदला घेतोय. म्हणाले आणि त्याच वेळेस वसुदेव बाबांच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न पडला, आता करावं तरी काय. पण म्हणाले चिंता करायची नाही, भगवंत आहे आपल्या सोबत. नाकातोंडात जसं पाणी जायला लागलंय तसं कृष्णानंही विचार केला, आता आपल्या बापाला जास्त त्रास देता येणार नाही. आधीच एक तर 6 मुलांना मरताना पाहिलंय, अजून किती दुःख द्यायचं. तरी सुद्धा नाकातोंडामध्ये पाणी जातंय. आणि त्या दुःखाला बाबा वसुदेव आता सहन करू शकत नाही हे लक्षात आलं. आणि त्याच वेळेस काय झालंय तर भगवान कृष्णानं उजवा पाय काढला आणि यमुनेचा डोहामध्ये तो बुडवला. यमुनेला दर्शन घ्यायचं होतं हे भगवंताचं लक्षात आलं. आणि त्यावेळेस भगवंतांनी यमुनेला दर्शन दिलं. यमुनेने वसुदेव बाबांना जाण्यासाठी म्हणून जागा दिली आहे. भगवंताचं दर्शन घडावं ही इच्छा मनामध्ये होती. आणि ही इच्छा मनात असताना वसुदेव बाबांना त्रास होतोय हाही विचार यमुनेने केला नाही. विचार करावा लागला तो भगवंताला. आणि भगवंताने पाय काढला. पाय जसा यमुनेच्या पात्रामध्ये गेला, जागा तर दिली मायबाप हो, परंतु यमुनेने भगवान कृष्णाचा कृष्णवर्ण काळा रंग धारण केला. आणि त्या दिवसापासून मा यमुनेचं पाणी हे कसं झालं मायबाप हो, काळं काळं झालं. ज्यावेळेस आपण गोकुळला वृंदावनामध्ये आपण जातो त्यावेळेस बघाल तर त्या यमुनेचं पाणी काळं दिसतं मायबाप हो. असा हातात जरी घेतलं ना तरी सुद्धा त्या पाण्याचा रंग काळा दिसतो. ज्यावेळेस प्रयाग तीर्थक्षेत्रावरती गंगा, यमुना आणि सरस्वती या तिघही नद्यांचा ज्या ठिकाणी संगम होतो त्या संगमाच्या ठिकाणी तुम्ही गेलात तर एका बाजूने
गंगा नदी येते आणि दुसऱ्या बाजूने यमुना मैया येते. दोघांचं पाणी ज्या ठिकाणी जोडलं जातं आहे ना, त्या ठिकाणी यमुनेचा रंग काळा दिसतो आणि गंगेचा रंग मात्र गौरवर्ण दिसतो, गोरा दिसतो. मायबाप हो, सफेद पाणी गंगेचं आणि काळं पाणी हे यमुनेचं फरक स्पष्ट दिसतो. मायबाप हो, त्या दिवसापासून यमुनेचं जे पाणी आहे ते कृष्णवर्णाचं झालं आहे, कारण कृष्णाचा रंग यमुनेने घेतला. म्हणून त्या दिवसापासून वृंदावनामध्ये एक पद गायलं जातं. मायबाप हो, आनंदानं म्हणतात. काय म्हणतात ते? मिठे रस से भरियो रे राधा रानी लागे. मीठे रस से भरियो रे राधा रानी लागे मने कारो कारो जमुना जीरो पानी लागे. मीठे रस से भरियो रे राधा रानी लागे, राधा रानी लागे मने काड़ो काड़ो जमुना जीनो पानी लागे. मने काड़ो काड़ो जमुना जीनो पानी लागे. यमुना मैया कारी कारी राधा गोरी गोरी. यमुना मैया कारी कारी राधा गोरी गोरी. वृंदावन में धूम मचावे बरसाने की छोरी. वृंदावन में धूम मचावे बरसाने की छोरी. ब्रज धाम राधा जूरी रज धानी लागे, रज धानी लागे मने कारो कारो जमुना जीनो पानी लागे. मने कारो डाली की सेवा करते रहे पानी लागे. श्री राधे. भावे मने माखन मिश्री अब ना कोई मिठाई. ना भावे मने माखन मिश्री अब ना कोई मिठाई. मारी जिभड़ी आने भावे राधा नाम मलाई. मारी जिभड़िया ने भावे राधा नाम मलाई. ऋषि भान की लाली तो गुड़ धानी लागे, गुड़ धानी लागे मने काड़ो काड़ो जमुना जीनो पानी लागे. राधे श्री राधे, राधे श्री राधे. राधे श्री राधे, राधे श्री राधे. मीठे रस से भरियो री रज धानी लागे मने कारो कारो यमुना जीरो पानी लागे. बोलिए यमुना महारानी की जय. यमुना महाराणीचा रंग काळा झाला मायबापू. आणि त्या ठिकाणाहून भगवान वसुदेव निघालेत भगवंताला घेऊन. गोकुळाच्या दिशेने जाणाऱ्या त्या वसुदेवांना गोकुळ हे एकमेव ध्येय दिसतंय आणि त्याच वेळेस गोकुळामध्ये प्रवेश करतायत. नंदबाबाचा राजमहल पाहिला, त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रसव वेदनेने यशोदा माता ह्या निद्रिस्त झालेल्या होत्या आणि त्या ठिकाणी एका मुलीने जन्म घेतलेला होता. कोणाचंही लक्ष नाही आहे. इकडे वसुदेव बाबांनी मुलीला घेतलं, टोपलीमध्ये टाकलं आणि मुलाला घेतलं, यशोदा मातेजवळ टाकलं आणि भगवंत मायेला घेऊन पुन्हा कारागृहाच्या दिशेने निघून गेलेत.
आता इकडे भगवंतानं विचार केला बघा, जन्मतः भगवंताने कशा खोड्या केल्या. आज आपल्याला खोड्याच ऐकायच्या देवाचं सगळ्या. मी परवाच्या दिवसाला तुम्हाला सांगून गेलं की तू टेढो तेरी टेढी ने रजरिया. भगवंतानं ज्याही लीला केल्या आहेत त्या सगळ्या वाकड्या केल्या आहेत, ज्या जगाला मान्य नाही अशा लीला केल्या आहेत. आणि त्या लीलांचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे. पहिल्या लीलेला सुरुवात जन्मता घेतली मायबाप हो. जन्माला आल्या आल्या कोणतंही बाळ टोपलीमध्ये जात नाही, तेही पावसामध्ये, तेही कोणत्याही छत्राविना, तेही कोणत्याही कपड्याविना, तेही अगदी भयंकर ज्या नदीला पाणी आहे त्या नदीमध्ये. आपण किती काळजी घेतो आपण आपल्या मुलाची. पण एकदा का विश्वासरूपी टोपलीमध्ये भगवान बसले ना तर त्या विश्वासाला भगवंत पूर्ण नेल्याशिवाय राहत नाही. बघा, वसुदेव बाबांना परिपूर्ण विश्वास होता. आपला मुलगा जरी आहे ना तरी तो देव आहे हा विश्वास हृदयामध्ये होता, म्हणून त्या बाळाला काहीच झालं नाही मायबाप हो. तसं आजपर्यंत आपण हजारो कृष्ण जन्म पाहिले. या कृष्ण जन्माच्या वेळेस टोपलीमध्ये कधी 1 महिन्याचं बाळ असतं, कधी 15 दिवसाचं बाळ असतं. ज्या बाळाला उचलताना सुद्धा अलगट आपण उचलतो, ठेवताना अलगट ठेवतो, सगळं पॅक करून ठेवतो. कानपट्टी, कानाची टोपी, हे ते सगळं पॅक असतं ते बाळ घरी असताना. आणि ते कृष्ण जन्माच्या वेळेस सगळे कपडे काढून घेतो, त्याची एक लंगोट लावलेला असतो, छोटासा मुकुट असतो. काल 1 महिन्याचं बाळ होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये आजपर्यंत असं घडलेलं नाहीये की कोणत्या एखाद्या बाळाला काहीतरी त्रास झाला किंवा इजा झाली किंवा काही लागलं पडलं, काही झालं का कधी? कौन कहता है भगवान नहीं है? भगवंत आहे, भगवंत आहे, पण त्याला बघता आलं पाहिजे मायबाप हो. कालच्या दिवसाला आपण 1 महिन्याचं बाळ टोपलीमध्ये पाहिलं. आजपर्यंत असं घडलेलं नाहीये की कधी त्या बाळाला त्रास झालाय, कधीही होत नाही मायबाप हो. कारण तो भगवंताची प्रतिमूर्ती असते आणि त्यातल्या त्यात वसुदेवबाबांचाही पूर्ण विश्वास असतो की आपल्याला काही होणार नाही ना, आपल्याला या बाळाला सुद्धा काही त्रास होणार नाही, हा विश्वास असतो मायबाप देवाप्रतीचा. कालचे वसुदेव बाबा तर 1च दिवस झालं होतं डोळ्याचं ऑपरेशन करून. 1 दाडो थैलो होतो डोळ्यानं ऑपरेशन करीन. तो बी बाबा टोपलू लईन हजर, तो बी काही थई नाही कोणी. एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे वसुदेव बाबांसाठी. ही लीला आहे भगवंताची. अरे भगवंत काही कोणाला होऊ देत नाही हो. जा को राखे साई अमार सके ना कोय. भगवंतावरती पूर्ण विश्वास ठेवा. भगवंत प्रत्येक वेळा आपली मदत केल्याशिवाय राहत नाही. क्योंकि तारणे वाला है भगवान, बचाने वाला भी भगवान है. प्रल्हादाचं चरित्र आपण पाहिलं. प्रल्हादाला स्वतःचा आईनं विष दिलं मायबाप हो. त्या विषाचं सुद्धा भगवंतानं अमृत केलं. प्रल्हादाला होलिकेच्या मांडीवर बसवलं. अरे त्या प्रल्हादाचं रक्षण माझ्या भगवंतानं. होलिकेला वरदान होतं की जळायची नाही ती, आणि आज ती स्वतः जळाली, पण प्रल्हादाला काही झालं नाही मायबाप हो. ही देवाची लीला आहे. म्हणून देवावर परिपूर्ण विश्वास ठेवा. या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. विश्वास जीवनामध्ये फार महत्त्वाचा आहे भगवंतावरचा. इकडे देवानं विचार केला की आता आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही. देवानं रडायला सुरुवात केली. रडता 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 त्या ठिकाणी नंदबाबांची एक बहीण होती, तिचं नाव होतं सुनंदा. ही सुनंदा आलेली होती आणि सुनंदेने पाहिलं की नंदघेर आनंद भयो है. हातामध्ये ताट घेतलं, वाजवत वाजवत गेली आहे कुठे? नंदबाबांपर्यंत. गाईच्या गोठ्यामध्ये, गौशाळेमध्ये नंदबाबा शेणपुंज आवरायचं काम करत होते. आणि त्याच वेळेस डोक्यावरती शेणाची टोपली होती. आणि शेणाची टोपली असताना सुनंदा मातेनं सांगितलं, म्हणाले नंदघेर आनंद भयो है. अरे या नंदबाबांना इतका आनंद झाला यांनी विचार केला नाही. शेणाची टोपली अंगावरती टाकून घेतली मायबाप हो. शेणानं माखले गेले आणि आनंदानं नाचायला लागले. इकडे सुनंदेने सुद्धा ताट घेतलं आणि सगळ्या गावामध्ये ताट वाजवत वाजवत मा सुनंदा काय म्हणताय? नंद घेरा नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घेरा नंद भयो जय कन्हैया लाल की. हे आनंद उमंग भयो जय कन्हैया लाल की. नंद घेरा नंद भयो जय कन्हैया लाल की. जय हो नंद लाल की, जय यशोदा लाल की. जय हो नंद लाल की, जय यशोदा लाल की. जय हो नंद लाल की, जय यशोदा लाल की. जय हो नंद लाल की, जय यशोदा लाल की. ब्रिज में आनंद भयो जय कन्हैया
कन्हैया लाल की। श्री राधे। पूनम के चंद्र जैसी शोभा है बाल की, पूनम के चंद्र जैसी शोभा है लाल की। पूनम के चंद्र जैसी हो, पूनम के चंद्र जैसी शोभा है बाल की। आते दिनों घोड़ा दिनों और दिनों पाल की। नंद घेरा नंद भयो जय कन्हैया लाल की। नंद घेरा नंद भयो जय हो ब्रजवाल की। ओ नंद घेरा नंद भयो जय कन्हैया लाल की। नंद घेरा नंद भयो जय हो नंदलाल की। नंद घेर आनंद भयो है जय कन्हैया लाल की। गोकुळामध्ये सर्वत्र बातमी पोहोचली की नंदाच्या घरी बाळ जन्माला आलेत. नंदाला पुत्र झाल्याचं पाहून सगळ्यांना आनंद वाटला आणि सगळे आनंदाने नाचायला गायला लागलेत की नंदघेर आनंद भयो है. मला एकाने प्रश्न विचारला, दादा नंदघेर आनंद भयो है असं का बोललं जातं? म्हणाले नंदघेर कृष्ण भयो असं का बोलत नाहीत म्हणाले. त्यावेळेस श्रीमद भागवताच्या महात्म्यातला एक श्लोक तुम्हाला सांगावासा वाटतोय. त्या श्लोकामध्ये सांगितलंय, काय सांगितलंय? सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. या श्लोकामध्ये भगवंताचं स्वरूप सांगितलंय की सच्चित आनंद रूपाय. देवाचं रूप कसं आहे? भगवंत सत्य स्वरूपी आहे, भगवंत चित्त स्वरूपी आणि भगवंत आनंद घन स्वरूपी आहे म्हणाले. सत्य स्वरूप सत्य असतं पण दिसत नाही तसं भगवंत आहे. भगवंत आहेत पण दिसत नाही. चित्त म्हणजे मन, मन आहे पण ते कधीही दिसत नाही तसा भगवान गोपाल कृष्ण आहे की आहे परंतु कधीही दिसत नाही माय बाप हो. आणि भगवंत आनंद घन स्वरूपी आहे. भगवंत आनंदाचा स्वरूपामध्ये आहेत. जगातला एकमेव शब्द असा आहे की आनंद. आनंद या शब्दाला या कुठल्याही डिक्शनरीमध्ये तुम्हाला विरुद्धार्थी शब्द सापडू शकत नाही. आनंद हा प्रॉपर शब्द सांगितला आहे माय बापू, विरुद्धार्थी शब्द आनंदाला नाहीये. अशा आनंद घडस्वरूपी भगवंताचा जन्मोत्सवाचा आनंद सगळ्या गोकुळवासियांनी घेतला. इकडे मायेला घेऊन बाबा वसुदेव कारागृहामध्ये आलेत. 1 2 3 4 5 6 7 दरवाजे लागलेत. दरवाजावरती पहारा देणारे पहारेकरी सुद्धा उठलेत. इकडे वसुदेव बाबा जसे कारागृहात प्रवेश करताय, हाताची बंधनं ती बंधनं जकडली गेली आहेत, बांधली गेली आहेत. मायेने येता येताच रडायला सुरुवात केली आहे. रडण्याचा आवाज पहारेकरांनी ऐकला आणि कंसाला जाऊन बातमी सांगितली. कंस सुद्धा धापा टाकत टाकत यायला लागलाय. इकडे यशोदा मातेंना देवकी मातेंना सुद्धा जाग आली माई बापू हो. आणि मग देवकी उठून पाहतात तर हा 8वा नसून 8वा ही 8वी होती म्हणाले. देवकी मातेने पाहिलं आणि तेवढ्यात वसुदेव बाबांनी सांगितलं, म्हणाले चिंता करू नको, तुझा मुलगा गोकुळामध्ये सुखरूप आहे म्हणाले, तुला चिंता करण्याचं असं काही कारण नाही आहे. त्याच वेळेस कंस त्या ठिकाणी येतोय. बहिणीच्या मांडीमध्ये जे बाळ आहे ते 8वा आहे की 8वी आहे हा कुठलाही विचार केला नाही त्याने. सरळ त्याला उचललं, गर 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 फिरवलं. जसं शिळेवरती आपटणार, भिंतीवरती आपटणार तसंच ते बाळ हातातून निसटलंय मायबापू, सटकलंय. आणि त्याच वेळेस ते आकाशामध्ये गेलंय आणि आकाशवाणी करतंय की अरे रे कंसा, तू ज्या बाळाला मारायला आलायस ना म्हणाले ते बाळ गोकुळामध्ये सुखरूप नांदतंय. तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करतोय, मी माया आहे, मी कधी कोणाच्या हातात राहत नाही आणि मला कोणी मारू शकत नाही म्हणाले. आणि त्या मायेने सांगितलं, विंध्याचल पर्वतावरती गेली आणि विंध्याचल पर्वतावरती स्थिर झाली आहे मायबाप हो. म्हणून सप्तशतीमध्ये सुद्धा एक श्लोक आलेला आहे.
नंदगोप गृहे जाता यशोदा गर्भसंभवा तदस्तोर्णाशयिष्यामि विंध्याचल निवासिनी। बोलिए विंध्याचल निवासिनी माता की जय। विंध्याचल पर्वतावरती स्थिर झाली आहे। या ठिकाणी तत्व काय लक्षात येतं, ज्यावेळेस वसुदेवांनी भगवंताला डोक्यावरती घेतलं, बंधनं तुटलेत, मायेला डोक्यावर घेऊन आलेत, त्यावेळेस बंधनं जकडले गेले। माया म्हणजे पैसा आहे मायबापू, हो, हे धन आहे। संसारामध्ये राहून धनामागे आपण जर लागलो तर आपल्याला बंधनं लागतात, आणि ज्यावेळेस आपण संसारात राहून भगवंताला डोक्यावर घेतलं तर त्यावेळेस बंधनं तुटून जातात। हे तत्व या ठिकाणी व्यास महर्षींना आपल्याला सांगायचं आहे। शिवाय मायेनं आल्या आल्या रडायला सुरुवात केली। माया जेव्हाही येते ना त्यावेळेस ती शांत बसू देत नाही आपल्याला। घरामध्ये पैसा आला असेल तर आपल्याला काहीतरी खरेदी करावंसं वाटतं, लोकांना दाखवावंसं वाटतं, कारण माया ही स्थिर बसू देत नाही, शांत बसू देत नाही। आज कंसाच्या हातातनं माया निसटली आहे आणि विंध्याचल पर्वतावर जाऊन विराजमान झाली आहे। इकडे गोकुळामध्ये आनंदी आनंद चाललाय। नंदघेर आनंद भयो जय कन्हैया लाल की, नंदघेर आनंद भयो जय कन्हैया लाल की, जयघोष चाललाय। आणि हा आवाज पोहोचला कैलास पर्वतावरती भगवान भोलेनाथांच्या कानावर। भोलेनाथांनी स्पीकरनी जोडे नहीं बठाड़ो, सोपा बठाड़ो त्या कानने तकलीफ थशे। आओ मला वाक्यामध्ये पहिल्या माणसाची भेट झाली ते हेच होते, बोला राधे राधे। आजपासून 7-8 वर्षापूर्वी पहिली कथा मला ज्यावेळेस वाक्यामध्ये करण्याचा योग आला त्यावेळेस वाक्यातल्या एकाही व्यक्तीला मी ओळखत नव्हतो, आणि ज्यांनी अनेक वर्षापर्यंत श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाची धुरा सांभाळलेली होती असे आपल्या अण्णा आपल्या धर्ममंडपामध्ये आलेले आहेत। त्यांचं आगमन झालं आहे। दूरती पठाडो जरा ताई, सोपापर पठाडो। पहिल्या कथेला आणणारे, वाक्याला परिचित करून देणारे, जय हो। मोहन हमारे मधुबन में तुम आया ना करो, जादू भरी बांसुरी बजाया ना करो। मोहन हमारे मधुबन में तुम आया ना करो, मोहन हमारे मधुबन में तुम आया ना करो। शाम जादू भरी बांसुरी बजाया ना करो, शाम जादू भरी बांसुरी बजाया ना करो। ताली की सेवा करत रहे, दोघा हात मोकळे करायचे। सूरत तुम्हारी देख के सलोनी सावली, सुन बांसुरी के राग में हम हो गई बावरी। सूरत तुम्हारी देख कर सलोनी सावरी, सुन बांसुरी के राग में हम हो गई बावरी। माखन चुराने वाले, माखन चुराने वाले दिल चुराया ना करो, माखन चुराने वाले दिल चुराया न करो। शाम जादू भरी बांसुरी बजाया ना करो, शाम जादू भरी बांसुरी बजाया न। श्री राधे।
अपनी यशोदा मात की सौगंध है तुमको, यमुना नदी के तीर पे तुम न मिलो हमको। अपनी यशोदा मात की सौगंध है तुमको, यमुना नदी के तीर पे तुम ना मिलो हमको। इस बांसुरी के तान पे, इस बांसुरी के तान पे बिलमाया ना करो शाम, जादू भरी बांसुरी बजाया ना करो शाम, जादू भरी बांसुरी बजाया ना करो। मोहन हमारे मधुबन में तुम आया ना करो, मोहन हमारे मधुबन में तुम आया ना करो। शाम जादू भरी बांसुरी बजाया ना करो शाम, जादू भरी बांसुरी बजाया ना करो। शाम जादू भरी बांसुरी बजाया ना करो। बोलिए कृष्ण कन्हैया लाल की जय। आज आपल्या धर्ममंडपामध्ये आमचे निजरून पंकज भैया अग्रवाल सुद्धा आले आहेत, त्यांचं सुद्धा कथा आयोजक परिवाराच्या वतीने प्रेमात सहर्ष स्वागत। या व्यक्तीविषयी सुद्धा बोलावंसं वाटतं मायबाप हो, त्याचं कारण आहे त्यांच्या हृदयात असलेला देशभाव, देशसेवेचा भाव। मी त्यांच्या घरी गेलो होतो, त्यांच्या घरी त्यांनी मला बोलवलं, छान दुकान आहे, दुकानाच्या बाजूला घर आहे, त्या घरामध्ये गेलो, सोफ्यावरती बसलो, छान असं त्यांनी मस्त व्यवस्थित सगळं काजू बदाम वगैरे समोर ठेवलेले होते, फळं ठेवलेली होते। पण याच्याकडे माझी नजर नंतर गेली आणि सगळ्यात आधी त्यांच्या घरात गेल्या गेल्या सोफ्यावर बसल्या बसल्या एका गोष्टीकडे माझी नजर गेली आणि त्यासाठी मी त्यांचा आदरसुद्धा करतो मायबाप हो। जे आपण करू शकत नाही ना ते त्यांनी केलेलं आहे। आता एवढ्या लोकांमधून एकही व्यक्ती यांच्या व्यतिरिक्त मला नाही वाटत की कोणी असेल तो संकल्प करणारा। त्या ठिकाणी एक सर्टिफिकेट होतं आणि त्या सर्टिफिकेटवरती लिहिलेलं होतं काय की मी पंकज अग्रवाल माझ्या मरणानंतर माझा देह दान करतोय म्हणाले। देहदान करणारा एकमेव व्यक्ती आहे। जोरदार टाळी त्यांची झाली। तुम्ही कोणी केलंय का देहदानाचा संकल्प? कोणी केलाय का? मी तर नाही केलाय अजून। एक आणि दोन ताईसाठी पण जोरदार टाळी झाली पाहिजे। देहदान करणं, दान आपण भरपूर करतो। कोणी अन्नदान करतं, कोणी भूमिदान करतं, कोणी धनदान करतं, कोणी अनेक प्रकारचे दान आपण करतो। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट देहदान का केलं पाहिजे मायबाप? देहदान करण्यामागचा फायदा काय आहे? आपला स्वतःचा सुद्धा फायदा आहे त्याच्यामध्ये। आपण मेल्यानंतर आपल्या घरची लोक काय करतात बरं? दुसऱ्या दिवशी काय करतात माहिती आहे का? लाकडं मागवली जातात, ट्रॉली भर लाकडं। पेटणार नसेल, पावसाळ्याचे दिवस असतील तर पूर्वी टायर ठेवायचे आणि तरी पेट घेत नसेल तर 2 ड्रम रॉकेलचे असतात, सरळ ते शव ठेवलं जातं, रॉकेल फेकलं जातं, काडी लावली जाते आणि त्याला जाळलं जातं। तुमचं मागे काय राहतं? फक्त तुमचं नाव। तुम्ही चांगले कामं केले असतील तर चांगलं नाव आणि वाईट कामं केले असतील, काड्या कोरल्या असतील तर वाईट नाव। काही राहतं का दुसरं शिल्लक? पण देहदानाचा संकल्प केल्यानंतर फायदा काय होतो मायबाप हो? सगळ्यात आधी तर जसं आपण त्यांना फोन लावतो ते येतात, 1.5-2 तासाचा आत येतात आणि त्या आधी डोळ्यावरती काहीतरी त्यांची एक प्रोसेस आहे, असं काहीतरी ते त्या डोळ्यांचा बचाव करण्यासाठी म्हणून काहीतरी टाकतात। हा देह नेला जातो। असंही आपण आहे ना LIC काढली असेल तर त्याच्यासाठी PM करतात। ते PM फक्त हा मेलेला कसा हे पाहण्यासाठी असतं। पण तुम्ही देहदानाचा संकल्प केला असेल तर ते डोळे काढले जातात मायबाप हो। मग हे डोळे काय करतात? हे शोकेश असतं, त्या शोकेशमध्ये ठेवतात। असं का? शोकेशमध्ये नाही ठेवत। जो कोणी अंध व्यक्ती असेल आणि ज्याचा डोळा निकामी झाला असेल आणि त्याला जर हा डोळा, एक पद्धत आहे ती सगळी शास्त्रीय पद्धत, त्याच्यानुसार जर तो डोळा त्याला सूट होत असेल तर ते डोळे त्याला लावले जातात शस्त्रक्रियेद्वारा आणि आपल्या डोळ्याने तो बघू शकतो। याच्यापेक्षा मोठं दान काही आहे का?
एखादा मरणासक्त झालेला आहे, दोघं किडण्या त्याच्या खराब झाल्या आहेत आणि अशा वेळेस त्याला किडनीची जरूरत असते, पण त्याला किडनी उपलब्ध होत नाही. यदा कदाचित आपण देहदान केलं असेल तर आपली एक किडनी त्याला दिली जाते आणि तो आज मरणार असेल तर पुढचे 10 वर्ष आपल्यामुळे जिवंत राहतो. हे देहदानाचं महत्त्व आहे. जेवढेही सगळे इम्पॉर्टंट ऑर्गन्स आहेत, जेवढे अवयव आहेत महत्त्वाचे आपले, हे सगळे काढले जातात आणि ते काढून सुरक्षित ठेवले जातात. ज्यावेळेस ज्याला कोणाला मदत लागत असेल त्याची, त्यावेळेस ते त्यांना दिले जातात, ते पुरवले जातात. म्हणून या दोघं महानुभावांसाठी जोरदार टाळी झाली पाहिजे ना. संकल्प करणं साधारण नहीं है. सौती जास्त प्रेम तभे करता होशे तो तुम्हारा शरीर पे करोज बाप. आणि आय शरीर मीठू नहीं जो है तीनी करता तमने जर वाटતું होय तो तीनो देहनो दान करवानो संकल्प तमे करावू જોઈએ. देहदान केल्यानंतर ते अवयव काढले जातात, पुन्हा शरीर जसं जसं शिवलं जातं. असंही तर मेल्यानंतर डोळे लावलेलेच राहतात, कोणते उघडे असतात. देहदान केल्यानंतर ते तिथे काहीतरी ठेवून देतील आणि डोळे लावून देतील, दुसरा काय फरक पडणार आहे. त्याचा फरक काही एक पडत नाही मायबाप हो, पण त्याचा फरक पडतो ज्याला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे, त्याला जर ती गोष्ट मिळाली तर तो जगसुद्धा बघू शकतो आपल्या डोळ्याने. म्हणून देहदान केलं पाहिजे. बोला राधे राधे. आणि दुसरं त्या व्यक्तीविषयी आदर एवढाच आहे मायबाप हो, त्यांच्या हृदयातली असलेली देशभक्ती. एखादं गाणं देशभक्तीवरचं एखादं गीत त्यांनी कुठेही ऐकलं असेल ना तर त्यांचे कान ताट होऊन जातात. आमच्या निझरच्या कथेमध्ये रोज एखादं देशभक्तीवरचं गाणं व्हायचं आणि बस त्यांच्याकडे पाहिल्यानंतर रक्त सळसळायचं माणसाचं. देशभक्ती केली पाहिजे. देशसेवा का करावी. तुम्ही म्हणाल की महाराज देशसेवा आम्ही करू शकत नाही, आम्हाला काही सैन्यावरती जाऊन लढता येत नाही, बंदूक चालवता येत नाही. तुम्हाला बंदूक चालवायला कोण सांगतंय? तुम्हाला देशावरती घर सोडून जायला कोण सांगतंय? तुम्ही घर सोडून जाऊ नका, घरामध्ये बसून सुद्धा तुम्ही देशसेवा करू शकतात. गल्लीमध्ये चालत असताना एखादा कागद पडलेला दिसलाय तो उचला, त्याला डस्टबिनमध्ये टाका. अरे आपण काही खात असाल, बिस्किटचा पुडा खाल्ला असेल आणि त्याचं ते पॅक असतो, तो ज्याच्यामध्ये पॅक करून बिस्किट येतात, तो कागदसुद्धा आपण फेकून देतो. वेफर खाल्ले की तो कागद फेकून देतो, तो रस्त्यावर फेकतो. याचा ना आपला देश अस्वच्छ होतो मायबापो. बाहेरून येणारी लोक देशाला बघतात आणि ह्याच देशाविषयी बाहेर जाऊन जर काही सांगतील तर ती लाज आपल्याला वाटली पाहिजे. देशसेवा करण्यासाठी सीमेवर जायची गरज नाही आहे. तुम्ही इथे राहूनसुद्धा देशाची सेवा हे करू शकतात. संकल्प करायचा आजपासून. गाडीमध्ये काही खातो आपण, घेतो आणि खिडकीमधून फेकून देतो, कोण पाहणार आहे? अरे असं करू नका. यदि आपको कोई देख रहा है या नहीं देख रहा है, लेकिन ऊपर वाले ने CCTV लगा के रखे हैं. आप कहाँ जा रहे हो, कैसे रह रहे हो, क्या कर रहे हो. आपल्याला वाटतं एखादं काम करताना, पापकर्म करताना देव बघत नाही, देव बघत असतो मायबाप हो. म्हणून सांभाळलं पाहिजे ना. देशसेवा तिथे नाही. त्यांचा तर मोठा त्याग आहे हो, त्यांचा साधारण त्याग नाही आहे. भगतसिंगांनी सुद्धा त्याग केला. भगतसिंगांनी काय केलं? अरे ज्यावेळेस त्यांना मुलगी पाहण्यासाठी लग्न करायचं होतं आणि मुलाला पाहण्यासाठी म्हणून पाहुणे आले, आईने सांगितलं 50 रुपये घे, पोहे घेऊन ये. आईला सांगतात, म्हणाले हो मी घेऊन येतो. म्हणाले 50 रुपये हातावरती पडतायत, पोहे घ्यायला गेलेत. मनामध्ये विचार चालू झाले आहेत, मला माझ्या आईची सेवा करायची आहे, मला माझ्या बाईची सेवा नाही करायची आहे, माझ्या या भारत मातेची सेवा करायची आहे. त्या 50 रुपयाचं काडतूस विकत घेतलं, कारण त्यांना माहिती होतं हे 50 रुपये आपण घेतले आणि आपण जर गेलो घरी आणि त्या लोकांना पोहे खाल्ल्यानंतर आपण आवडलो तर आपलं लग्न होणार, आपण बंधनामध्ये जकडलं जाणार. आपल्याला बाईची सेवा नाही करायची, आपल्याला माझ्या भारताचा, या भारत माची, आईची सेवा करायची आहे म्हणाले. म्हणून घर सोडलं त्यांनी. त्यांच्यासारखा त्याग आपल्याला नाही करायचा. हसता हसता भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू तारुण्यामध्ये स्वतःला समर्पित करतात देशासाठी. एक काळा कपडा त्यांच्या चेहऱ्यावरती टाकला जातो, गळ्यामध्ये दोर बांधला जातो आणि त्याच वेळेस तो खटका पाडला जातो. मायबापो, हसता हसता मरणाला स्वीकारणारे हे 3 हे साधारण त्याग नाही आहे मायबापो. एवढा त्याग नाही करायचा आहे. हसता हसता काय सांगितलं? कर चले हम फिदा जानो तन साथियो, अब तुम्हारे हवाले वतन. आपल्यावरती सोडून गेले. काय सांगतात ते? कर चले हम फिदा
जन तन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले हम फिदा जानो तन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों। ताली की सेवा करता है। जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की। बोलिए भारत माता जय जय। या तिघांसारखे हसत हसत फासावर जाणारे 1 2 3च नव्हते, असंख्य होते। या देशाला स्वातंत्र्य भेटावं यासाठी हसत हसत जीव देऊन टाकला मायबाप, समर्पित केलं, प्राणाहुती देऊन टाकली मायबाप हो त्यांनी सांगितलं की कर चले हम फिदा जाण तन साथियो। आमच्या देशासाठी आमचं देह आम्ही दान करतोय म्हणाले, पण तुमच्यासाठी एक जबाबदारी सोडून जातोय। अब तुम्हारे हवाले वतन साथियो। आपल्या हवाले, आपल्या हातामध्ये भगवंत या तिघांनीही आपला देश दिला मायबापू, या स्वातंत्र्य सैनिकांनी देश दिला। पण आपण या देशाप्रती किती आदर आहे आपल्या मनामध्ये, आपण या देशाविषयी किती प्रांजळ मतानं विचार करतोय, हाही एक चर्चेचा विषय आहे मायबापू। देशसेवा ही केलीच पाहिजे मायबापू हो। देश, देव आणि धर्म या तिघ गोष्टीला जो धरून चालतोय त्याला जीवनामध्ये कधीही कोणत्या गोष्टीची कमतरता पडत नाही असावं। आपला विषय चालला होता नंद घेर आनंद भयो जय कन्हैया लाल की। ही जी काही चर्चा होती गोकुळामध्ये, ही चर्चा पोहोचली कैलासावरती आणि कैलासावरती विराजमान झालेल्या भगवान भोलेनाथांनी विचार केला की आता आपल्याला देवाला भेटायला गेलं पाहिजे। ज्यावेळेस नारायणानं अवतार घेतला ना त्यावेळेस भगवान शिवजी हे भेटायला गेलेत नारायणाला। रामजन्मामध्ये सुद्धा तेच घडलं। ज्यावेळेस रामरायाने जन्म घेतला, रामरायाचा जन्म झाला, त्यावेळेस भगवंत भेटायला जाणार होते, पण या अकराळ विक्राळ स्वरूपाला पाहून ही कौशल्या माता तुम्हाला भेटू द्यायची नाही। मग काय करावं, तेवढ्यात एक मदारी डमरू घेऊन एका माकडाला नाचवत नाचवत त्या माकडाचा खेळ दाखवण्यासाठी अयोध्येच्या दिशेने जात होता। तेवढ्यात देवानं काय केलं, शिवजींनी त्या माकडाची दोरी अलगद सोडली आणि स्वतःला माकडाचं स्वरूप दिलं आणि ती दोरी आपल्या स्वतःच्या गळ्यामध्ये देवाने बांधून घेतली। आता या मदाराने डमरू वाजवला अयोध्येमध्ये जाऊन, आणि डमरू वाजवल्यानंतर कोणीतरी मदारी खेळ दाखवायला आलाय माकडाचा। माकडाला पाहिलं, रामरायाने तिघ भावंडांना गोळा केलं। हे 4 भावंड एकत्र आले आणि आईला सांगता, आई आम्हाला त्या मदाऱ्याचा खेळ बघायचा आहे, आई चल ना आपण जाऊया ना। नाही बाळा, ते माकड तुम्हाला त्रास देईल तर तुम्हाला इजा होऊ शकते। नाही म्हणाले आई, आज जायचं। हट्ट धरला आणि हट्ट धरून मदाऱ्याचा तो खेळ बघायला गेले। आता मदाऱ्याचा खेळ बघायला गेले, पण त्या ठिकाणी जे माकड होतं ना, माकड नव्हतं, ते भगवान शिवजी स्वतः होते मायबापू, स्वतः शिवजी होते। या शिवजींकडे पाहिलं भगवंताने, दोघांची नजर एक झाली, एवढा आनंद वाटला। आणि त्याच वेळेस शिवजींनी सांगितलं, म्हणाले एवढ्यानं माझ्या व्हायचं नाही, म्हणाले मला तुझ्यासोबत काही दिवस राहायचं आहे। त्यावेळेस रामरायानं रडायला सुरुवात केली। कौशल्या मातेने विचारलं, का काय झालं रामा? म्हणाले, आई मला ते माकड आपल्या राजदरबारामध्ये पाहिजे, आम्हाला त्याच्याशी खेळायचं आहे। आईनं आधी तर नकार दिला, पण रामरायाने रडायला सुरुवात केली म्हणून आईनं मदाऱ्याला काही पैसे दिलेत आणि कौशल्या मातेने ते माकडाला आपल्या राजदरबारामध्ये ठेवून घेतलं मायबाप हो। भगवंत माकड बनले रामासोबत राहायला। तसा आज नंद घेर आनंद भयो जय कन्हैया लाल की हा शब्द ऐकला आणि एका जोग्याचं रूप घेतलं भगवान शिवजींनी आणि गोकुळाच्या दिशेने निघालेत मायबाप हो। पाहता पाहता गोकुळ नगरीमध्ये प्रवेश करते झालेत। ऊंचे ऊंचे मंदिर तेरे, ऊंचा है तेरा दरबार, है मेरे कैलाश के भोले बाबा, आया हूँ तेरे द्वार।
नगर में जोगी आया, जसोदा के घर आया, अजब है उसकी माया, भेद कोई समझ न पाया। हो सबसे बड़ा है तेरा नाम, भोलेनाथ 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 भोलेनाथ। आणि कैलास सोडून गोकुळामध्ये प्रवेश करतायत आणि गोकुळामध्ये यायला लागलेत। नंदबाबांचं घर बघतायत आणि नंदबाबांचं घर बघत असताना शोधता शोधता नंदबाबांचं घर सापडलं आणि अंगणामध्ये जाऊन ओम भवती भिक्षांदेही म्हणून आवाज देतायत। अरे आवाज दिल्या दिल्या यशोदा मातांनी भिक्षा घेतली आणि भिक्षा घेऊन त्या जोग्याला द्यायला आलेत आणि त्यावेळेस जोग्याने सांगितलं, माँ मुझे भिक्षा नहीं चाहिए, आपके घर लालो भयो है, उस लाला को दर्शन लेनो है, दर्शन घ्यायचं आहे त्या लालाचं मला भक्त म्हणाले। यशोदा मातेंनी शंकरजींकडे खालून वर पाहिलं, म्हणाले या जोग्याला पाहून माझं पोरग घाबरेल आणि घाबरलं रडायला सुरुवात केली तर काय करायचं। आणि त्याच वेळेस आईनं नकार दिला, म्हणाले मी दर्शन घेऊ देणार नाही। मात्र आता पुन्हा पुन्हा शिवजी सांगायला लागतात, अगं यशोदा माता तुझं मला काहीच नको म्हणाले, मला फक्त एकदा तुझ्या कान्हाचं दर्शन घ्यायचं आहे। हो ना चाहिए तेरी धन और दौलत ना ये कंचन माया, मुझे तेरे लाल का दर्शन करा दो मैं कैलाश से आया। होना चाहिए तेरी धन और दौलत ना ये कंचन माया, मुझे तेरे लाल का दर्शन करा दे मैं दर्शन को आया। नगर में जोगी आया, जसोदा के घर आया, अजब है उसकी माया, भेद कोई समझ न पाया। हो सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम भोलेनाथ 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 भोलेनाथ। यशोदा मैया तेरे कान्हा का दर्शन करना है सिर्फ मुझे। मैया ने कहा है, शिवजी ए जोगी जी, आपको यदि कान्हा का दर्शन करना है तो आपको कल आना पड़ेगा, आज तो मैं आपके लिए उसे दिखा नहीं सकती, वो डर जाएगा। तब माँ ने कहा है, धन दौलत ले ले लेकिन मेरे कान्हा को छोड़ दे, मेरे कान्हा का दर्शन तुझे मिलने वाला नहीं है। तब शिवजी बार बार कहने लगे हैं कि मैया आपकी दौलत भी नहीं चाहिए और आपका कंचन भी नहीं चाहिए, आपका सोना भी नहीं चाहिए, मुझे सिर्फ और सिर्फ एक बार मेरे कान्हा का दर्शन लेना है। ना चाहिए तेरी धन और दौलत ना ये कंचन माया, मुझे तेरे लाल का दर्शन करा दे मैं कैलाश से आया। नगर में जोगी आया, जसोदा के घर आया, अजब है उसकी माया, भेद कोई समझ न पाया। हो सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम भोलेनाथ 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 भोलेनाथ। यशोदा माता ऐकायला तयार नाहीत, म्हणाले मी माझ्या कान्हाचं दर्शन तुला होऊ देणार नाही म्हणाले। पण आता मात्र भोलेनाथ विचार करताय, कान्हा आता तुझी आई काय मला भेटू द्यायची नाही म्हणाले, तुलाच काहीतरी करावं लागेल। आणि त्याच वेळेस यशोदा मातेने विचार केला की आता मात्र आपल्याला बाहेर जायचं नाही। पण तेवढ्यात कान्हानं कृष्णानं रडायला सुरुवात केली। मायबाप हो, रडणाऱ्या कान्हाकडे यशोदा माता गेल्यात। यशोदा माता वारंवार सांगतात, ए कान्हा रडतो कशाला, रडू नको ना। रडणं थांबवत नाही। बाजूच्या शेजाऱ्यांनी आलेले आहेत, आल्यानंतर त्यांनी सांगितलं, म्हणाले का रडतोय तुमचा कान्हा, कशासाठी रडतोय तुमचा कान्हा, काय झालं कान्हाला। पण कान्हा काही रडणं थांबवत नाही। त्यावेळेस आई म्हणतीये, आईच्या हृदयातलं वात्सल्य भावना जागृत होते आणि आई सांगते, ए कान्हा नको ना रडू, नको ना रडू। गोपिकांना बालबालांना यशोदा माता सांगतायत, बघा बघा
माझा कान्हा रडतोय म्हणाले, कान्हा रडतोय. रडते माझे बाळताने समजावी तरा घेना, रडताने समजावी तरा घेना, समजावी तरा घेना, समजावी तरा घेना. रडते माझे बाळताने समजावी तरा घेना. नाना परी समजावीते मागिलत खाया देते, नाना परी समजावीते मागिलत खाया देते. बाप डोळे निजविते तरी उगरा घेना, बाप डोळे निजविते तरी उगरा घेना. रडते माझे बाळताने समजावी तरा घेना, रडते माझे बाळताने समजावी तरा घेना. रडते माझे बाळताने समजावी तरा घेना. अनेक प्रयत्न केले जशोदा मातेने, पण कान्हा काही रडायचं थांबवत नाही. म्हणाले काय झालं काय झालं, प्रश्न पडला यशोदा मातेला. तेवढ्यात एका गोपिकेने सांगितलं, म्हणाले हे जोगी लोक असतात ना, म्हणाले जोगी लोक हे नजर उतरवतात, म्हणाले फार जास्त नजर झालेली दिसते कान्हाला. आपण असं करू, या कान्हाला एखाद्या जोग्याकडे घेऊन जाऊया. तेवढ्यात यशोदा मातेचं लक्षात आलं, अगं सकाळपासून एक जोगी तांगण्यात थांबलाय. म्हणाले उशीर काय करते, चल त्याच्याकडे घेऊन चाल. यशोदा मातेने आता रडणाऱ्या कृष्णाला पकडलं आणि बाबा शिवजींच्या मांडीवरती ठेवलं. आणि ठेवल्यानंतर आता शिवजी विचार करतात, ही सकाळपासून सांगतो यायला तयार होत नव्हती, आता देवाने दाखवला चमत्कार, लगेच इकडे घेऊन आले. म्हणाले मी तुम्हाला सांगून गेलो ना की सीधी उंगली से घी जब नहीं निकलता है तब सिर्फ भगवान के लिए है की उंगली टेढ़ी करनी पड़ते है. सरांनी मला त्या दिवशी सांगितलं की दादा आता जमाना बदललाय, जब सीधी उंगली से घी नहीं निकलता है, पहले कहने वाले कहते थे कि टेढ़ी उंगली से निकालना चाहिए, अभी टेढ़ी उंगली करने की कोई ज़रूरत नहीं है, सिर्फ घी को लो गैस पर रख दो, सब घी निकल के आ जाएगा. बोले हां फक्त तुपाला गरम करण्याचं काम आहे म्हणाले. पण लक्षात ठेवा मायबापू हो, देवाला माहिती आहे की तूप गरम करून सुद्धा उपयोग होत नाही. एखाद्या वेळेस तुपाच्या रूपामध्ये एखादा दुसरा पदार्थ तिथे येऊन बसला तर कितीही गरम केलं तरी ते निघायचं. मग अशा वेळेस अशा वाकड्याला काढायचं असेल तर बोट वाकडा केल्याशिवाय चालत नाही. कान्हानेही विचार केला की आता मात्र आपल्याला रडावं लागेल. आईला त्रास दिला आणि रडणाऱ्या कृष्णाला घेऊन त्या जोग्याकडे पोहोचली. कान्हाला पाहिलं शिवजींनी, बस असा डोक्यावरनं हात फिरवला. अरे कान्हाला हातामध्ये घेतल्या घेतल्या कान्हाने रडणं बंद केलं. तेवढ्यात हातपाय जोडले आहेत. म्हणाले हे जोगी स्वरूपी, तुमच्यामुळं माझा कान्हा शांत झाला, तुम्हाला काय पाहिजे ते घ्या म्हणाले. त्यावेळेस सांगितलं, म्हणाले मला काही नको, मला फक्त एवढंच पाहिजे होतं की तुझ्या कान्हाचं मला दर्शन घ्यायचं होतं. हरिहराची भेट झाली, भगवान शिवजी निघून गेले. इकडे कान्हा कृष्ण हळूहळू वाढायला लागले. वाढता 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 गर्गाचार्यांकडनं नामस्मरण संस्कार झाला. एके दिवशी एका या जोग्याचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन भगवान शिवजी हे निघून गेलेत आणि गर्गाचार्यांकडनं नामकरण संस्कार एके दिवशी करण्यात आलेला आहे. गर्गाचार्य हे वसुदेव बाबा यांचे कुलगुरू होते आणि गर्गाचार्य कृष्णाचं नामकरण संस्कार करताय हे जर या कंसाला माहीत पडलं तर त्याला लक्षात येईल की हे बाळ म्हणजे वसुदेव बाबांचं बाळ आहे. म्हणून गर्गाचार्यांद्वारा एकांतामध्ये हे नामकरण संस्कार झाला आहे. बलराम दादाचं कृष्णाचं नाव ठेवलं गेलं आहे. इकडे दोघंजणं वाढायला लागलेत. इकडे मथुरेमध्ये हे कंसाला चिंता लागली आहे. म्हणाले आता आपला 8वा जन्म घेऊन चुकलाय, आता आपला मरण जवळ आलंय. म्हणून 8वा एवढाच विचार, फक्त देवाचं चिंतन चाललंय कंसाचं. मला एकानं प्रश्न विचारला, म्हणाले कंसाचा असा काय अधिकार होता की भगवंताचा हातानं त्याला मृत्यू आला. म्हणाले त्यावेळेस मला अशा लोकांना सांगावं असं वाटतंय की एका कंसासारख्याने सुद्धा फक्त 8वा सांगितलं, त्याने काही कृष्ण कृष्ण म्हटलं नाही.
पण 8वा म्हणताना कृष्णाचंच चिंतन चाललेलं होतं. कृष्ण नामचिंतन केल्यामुळे, देवाचं नामस्मरण केल्यामुळे नकळत भगवंताचा नामचिंतनात तो डुबला गेला, तो बुडाला मायबाप होऊन. त्याचमुळे भगवंताचा हातानं मृत्यू याला प्राप्त झाला. इकडे मीटिंग बोलवली गेली, सगळ्या दैत्यांना बोलवलं गेलं. पहिला विडा घेतला तो पुतना मावशीने. कंसाने ठरवलं की गोकुळात जन्माला आलेल्या बालकांना आता वधायचं म्हणाले, संपवायचं म्हणाले. आणि त्याच वेळेस संपवण्यासाठी पहिला विडा यशोदेकडे जाण्यासाठी म्हणून पुतणेने घेतला. आणि पुतणेने एका सुंदर स्त्रीचं रूप घेतलं, गोकुळामध्ये प्रवेश केला. आणि पाहता पाहता नंदबाबांचं घर शोधलं. अंगणातनंच आवाज दिला, अहो वहिनी. म्हणाले, दादा आहेत का? यशोदा माता विचार करता, आता कोणती नणंद आली म्हणाले. आता नंदबाबांचा असंख्य बहिणी होत्या, असेल कोणीतरी. या सांगितलं. येऊन ओसरीमध्ये बसल्यात. आणि बसल्यानंतर पाणी वगैरे विचारलं. आणि त्याच वेळेस यशोदा माता घरामध्ये काही काम होतं, काम करायला गेलेत. इकडे पुतना नंदबाबांच्या बहिणीच्या रूपात आलेली होती. हिने पाळण्यामध्ये झोपलेल्या कान्हाला पाहिलं. कान्हाही पुतणेला पाहतोय. आणि पुतणेला पाहून दोघं एकमेकांकडे बघून हसायला लागले. कान्हाच्या लक्षात होतं की ज्यावेळेस आपण वामन जन्मामध्ये होतो, वामनाचा वेळेस बलिराजाची एक बहीण होती. या बहिणीच्या मनामध्ये विचार आला होता की असं गोडगोंडच बाळक जर माझ्या उदरी जन्म घेईल आणि त्याला मला स्तनपान करण्याचा आनंद प्राप्त होईल, माझा अमृताचा पाहणा तो जर पिईल तर किती आनंद वाटेल. आणि त्याच वेळेस भगवंताने तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिला आशीर्वाद दिला होता. आणि तो आशीर्वाद या जन्मामध्ये हे पूर्ततेला येतोय. ही पुतना कृष्णाकडे पाहते, कृष्ण पुतनेकडे पाहतो आणि हसता हसता मनात विचार करतो. म्हणाले, माझ्या मामानं पहिलं खेळणं पाठवलं मला खेळायला. माझा मामा किती चांगला आहे. पुतणेने त्याने कुठलाही विचार केला नाही. पुतणेने उचललं आणि उचलून पुतना ही कृष्णाला घेऊन गेली आहे म्हणाले. जंगलामध्ये वनामध्ये घेऊन गेली. आणि वनामध्ये घेऊन गेलेली पुतना कान्हाला स्तनपान करवतीये, अमृताचा पान्हा पाजवतीये. हिने विष लावून आणलेलं होतं, हे विष सुद्धा कृष्णानं प्यायलं. विष ज्यावेळेस संपलं, तिचा प्राण प्यायला सुरुवात केली. हळूहळू हळूहळू हळू पुतणेचा प्राण पिऊन टाकला मायबाप हो. गतप्राण झाली. मूळ स्वरूप तिचं तिला प्राप्त झालं. धाड दिवशी जमिनीवरती पडलीये. मूळ स्वरूप एवढं मोठं होतं की या मूळ स्वरूपाचा अंत्यसंस्कार करण्यासाठी गोकुळवासियांना 28 दिवस लागले होते म्हणाले. पुतणेचं विष पेताना भगवंत डोळे लावताय. डोळे लावण्याचेही कारण होते मायबाप हो. सगळ्यात मुख्य जे कारण होतं ते भगवान भोलेनाथांची प्रार्थना. कारण मी तुम्हाला परवाच्या दिवशीच सांगून गेलो की अमृत पचवणं हे देवाच्या हातामध्ये आहे, पण विष पचवणं हे केवळ आणि केवळ महादेवाच्या हातात आहे. आणि त्याच वेळेस महादेवाची प्रार्थना केली आणि त्या भोलेनाथांच्या प्रार्थनेने हे विष पचवण्याची ताकद कृष्णाला आली मायबाप हो. यशोदा मात्यांनी पाळण्यामध्ये कान्हाला पाहिलं. कान्हा काही पाळण्यामध्ये दिसत नाही, कुठे गेला? शोधाशोध चालू झाली. हा आवाज जंगलाच्या दिशेने आलेला होता. आणि त्या दिशेने ज्यावेळेस गोकुळातली लोक गेली, स्तनाग्रावरती कान्हा पुतणेच्या स्तनाग्रावर खेळताना दिसलेत. कान्हाला खाली उतरवलं आणि त्याच वेळेस त्या पुतणेचा 28 दिवसापर्यंत अंत्यसंस्कार केला गेला. 28 दिवस अंत्यसंस्कारित करण्यात आलं मायबाप हो. ही राक्षसिनी होती. हिच्या एकेका अवयवाला तोडण्यात आलं, कापण्यात आलं. तोडलेलं कापलेलं हे अवयव ज्यावेळेस जाळण्यात आलं ना, आता ही राक्षसिनी असताना हिच्या अवयवांचा दुर्गंध सुटला पाहिजे होता, परंतु त्या दिवशी मात्र सुगंध पसरला गोकुळामध्ये. त्याचं कारण म्हणजे एवढंच आहे की भगवंताचा स्पर्श पुतणेला झाला, त्याचमुळे पुतणेचा दुर्गंध नाही तर सुगंध पसरला. पाहता पाहता कान्हा वाढायला लागले, वाढता वाढता खेळायला लागले. खेळता खेळता एके दिवशी घडलं असं. तसं बलरामदादा आणि कृष्णाचं खूप जास्त काही पटलं असं काही नाही, एकही कथेवरनं असं वाटत नाही. एके दिवशी काय झालं, कान्हाने काय केलं,
आता नेहमी कान्हा खोडा करायचा आणि बलरामदादांना शिक्षा व्हायची. एके दिवशी कान्हानं माती खाल्ली आणि माती खाल्ल्याचं बलरामदादांनी पाहिलं आणि आईकडे जाऊन सांगायला लागले, आई चल म्हणाले माझ्यासोबत. आईने सांग, काय झालं बाबा, का नेतो मला? आई, नेहमी नेहमी तुझा कान्हा खोड्या करतो आणि तू मला मारतेस. कान्हा खोड्या करतो, मला मारतेस. आता मात्र माझ्याकडे गोल्डन चान्स आहे. आता तू माझ्यासोबत चलच म्हणाले. म्हणाले, काय झालं? अगं तुझ्या कानानं माती खाल्ली आहे म्हणाले. तुम्हाला म्हणते मी माती खातो, चल तुझा काना पण माती खातो, तुला दाखवतो म्हणाले. असा हात धरला पक्का आणि ताणत ताणत घेऊन गेलेला आहे कान्हापर्यंत. कान्हा माती खाऊन नुकताच मोकळा झालेला होता, तोंडामध्ये माती होती आणि तेवढ्यात आई आली. आईने विचारलं, ए कान्हा, काय लावलं? कान्हा तिथेच एका बाजूला बसले होते मातीमध्ये खेळताना. काय काय खातोय तू? तोंडात काय? तोंड काय करत नाही तू? बोलत का नाहीयेस? तोंडात काय आहे का तुझ्या? म्हणाले, काय मला दाखव म्हणाले. तेव्हा कान्हा म्हणतो, आता मात्र आईला वाटलं यांनी खरंच माती खाल्ली आहे. ए बलरामा, तू सांगतो ते खरं दिसतंय. त्यावेळेस मात्र कान्हानं बोलायला सुरुवात केली. कान्हा, काय म्हणता? बलराम दादा खोट बोलितो, 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 बलराम दादा खोट बोलितो. अळघेता माझ्यावरी, अळघेता माझ्यावरी, आई गाई, आई गाई, म्या नाही माती खाली, आई गाई, म्या